श्री गुरु चरित्र पारायण अध्याय 5 मराठी भावार्थ। कलियुगात पिठापूर या दक्षिण भारतातील एका नगरात आपाळराज व सुमती हे ब्राह्मण दाम्पत्य राहत होते। त्यांना पुष्कळ मुले झाली, पण त्यातील 2च मुले जगली। त्यातला एक अंधडा व दुसरा पांगळा होता। आपल्याला कुळाचा उद्धार करण्यासाठी सद्गुणी मुलगा असावा ही त्या दाम्पत्यांची फार इच्छा होती। एकदा त्या ब्राह्मणाकडे पितृश्राद्ध होते, भोजन तयार होते, ब्राह्मण अजून जेवायचे होते। तेवढ्यात भिक्षुकाच्या वेशात दत्त महाराज तिथे भिक्षा मागायला आले। तेव्हा सुमतीने त्यांना भिक्षा घातली व नमस्कार केला। दत्ताने त्यावेळी सुमतीला माते जननी असे म्हटले व इष्ट कामना पूर्ण होतील तेव्हा काय पाहिजे ते माग असे सांगितले। सुमती म्हणाली, तुम्हीच पुत्र रूपाने माझ्या पोटी जन्म घ्या व आमचे दैन्य दूर करा। तथास्तु असा आशीर्वाद घेऊन दत्त म्हणाले,